पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। जानकी वृद्धाश्रमाचे कार्य आदर्शवत शिवराज नाईकवाडे गोसरवाड येथे आषाढी एकादशी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। गोसरवाड तालुका शिरोळ येथील जानकी वृद्धाश्रमात आषाढी एकादशी निमित्त आयोजित करण्यात आलेला धार्मिक आषाढी एकादशी सोहळा भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी विविध धार्मिक विधी, अभिषेक, आरती, भजन, सामाजिक उपक्रम तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मादाय कार्यालय कोल्हापूरचे अधीक्षक शिवराज नाईकवाडे होते। यावेळी बोलताना ते म्हणाले, जानकी वृद्धाश्रम हे केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारण असून मानव सेवेचे एक प्रेरणादायी केंद्र आहे। येथील सेवाभावी कार्य समाजासाठी आदर्शवत असून अशा संस्थांना समाजातील प्रत्येक घटकाने सहकार्य करणे ही काळाची गरज आहे। पंचायत समिती सभापती मिलिंद कुरुणे हे आपल्या मनोगत म्हणले की जानकी वृद्धाश्रमने निराधार वृद्धांना आधार देण्याचे कार्य केले आहे। पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही मदत लागेल ते आमच्या माध्यमातून करण्याचे आश्वासन दिले। 25 जुलै व 26 जुलै असा 2 दिवस आषाढी एकादशीचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। या कार्यक्रमात विठ्ठल भजनी मंडळ मलिकवाड, समर्थ महिला भजनी मंडळ शिरोळ, शिवभक्ती महिला भजनी मंडळ मलिकवाड तसेच इतर भजनी मंडळांनी विठ्ठल नामाचा जागर करत वातावरण भक्तिमय केले। उपस्थित भाविकांनी महाआरती व महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी संतोष माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक हबप विठ्ठल माळी, धार्मिक दान विभाग सदस्य कर्नाटक सरकार शिव भगवान तोषनीवाल, ओमप्रकाश पोद्दार, श्रीनिवास भट्टड, राम गोपाल माहेश्वरी, जिल्हा परिषद सदस्या उत्तरादेवी शिंदे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे, डॉक्टर राजीव जाधव, बबिता बाबासाहेब वणकोरे, डॉक्टर दत्तात्रय सुतार, जानकी वृद्धाश्रमचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब पुजारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन जानकी वृद्धाश्रम घोसरवाड यांच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष ॲडव्होकेट विजय जमदग्नी, सचिव माननीय माणिक नागावे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले।